रामकृष्ण हरी माऊली. आज आपण जया एकादशी व्रतकथा, पूजाविधी आणि त्याचे महत्त्व याचे श्रवण करूयात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते या एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशीच्या व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. जया एकादशीला भक्त विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला पापकष्टापासून मुक्ती मिळते. तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटापासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या ठिकाणी जया एकादशी व्रतकथेचे विशेष पठण केले जाते. या जया एकादशीचा व्रतपूजा. एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून श्रीहरी विष्णूची किंवा पांडुरंगाची मूर्ती ठेवावी. भगवान श्रीहरी विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवा. रात्री फलाहार करू शकता. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला स्नान करावे, दान करावे आणि मगच अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा किंवा करू नये आणि मनात वैर किंवा क्रोधभाव आणू नये. या एकादशीच्या व्रताचे नियम. ज्यांना हे व्रत करायचे आहे त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमाचे पालन सुरू केले पाहिजे. नियमानुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये. तसेच डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. आता आपण जया एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात. आख्यायिकेनुसार एकदा इंद्राच्या भेटीत एक उत्सव चालू होता. उत्सवात देव, संत, दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. या गंधर्वामध्ये मल्यवन नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुरेल गात असे. त्याचा आवाज जितका मधुर होता तितकाच तो सुंदर होता. दुसरीकडे गंधर्व मुलीमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिकाई होती. एकमेकांना पाहून पुष्पवती आणि मल्यवान यांचे बाण हरपले आणि त्याच्या ताल आणि लयीत हरवून गेले. या कृत्येमुळे देवराज इंद्र क्रोधित होतो आणि त्याला शाप देतो की स्वर्गापासून वंचित राहिल्याने तू मृत्यूच्या जगात पिशाच्यासारखे जीवन भोगशील. शापाच्या प्रभावामुळे दोघेही प्रेत विनूत गेले आणि त्यांना त्रास होऊ लागला. हे जीवन खूप वेदनादायक होते. दोघेही खूप दुःखी होते. एकेकाळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता. दिवसभरात दोघांनी एकदाच फळं खाल्ली. रात्री देवाची प्रार्थना करून त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही होत होता. त्यानंतर पहाटे दोघांचा मृत्यू झाला. नकळत पण त्याने एकादशीचे व्रत केले आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांना प्रेत येणेतून मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा स्वर्गात गेला. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई.